नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार. मी रोहित बिलारे घेऊन आलोय सफर मान्सूनची सिरीजचा आज पहिला ट्रेकिंगचा अनुभव. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत किल्ले कमळगडला भेट द्यायला. तर बघूया कशी आहे ही किल्ले कमळगडची सफर. तर मित्रांनो, आता आपण वाईकडून गोरगावकडे चाललो आहोत. गोरगावकडून पुढे कोंडवलीकडे जायचं, कोंडवलीत गाडी पार्क करायची आणि तिथून ट्रेकिंगला आपली सुरुवात होईल. चला. मित्रांनो, जी मागे दिसते ती आहे कृष्णा नदी, जी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे. आणि जे मागे धरण दिसतंय ते आहे बलकवडी धरण. तर तिथे जायचा प्रयत्न करा, पण काय परमिशन नाही आहे. तर आता आपण कमळगडच्या जरा जवळच पोचलोय. तर मंडळी, आता आपण पोचलोय कोंडवली गावात. रामकृष्ण हरी आश्रमापाशी आपण गाडी पार्क केली. गाडी दिसतच असेल आपल्याला. आणि इथून आता आपल्या खऱ्या ट्रेकला सुरुवात होणार आहे. आता दुपारचे 2 वाजलेत. खरं तर हा ट्रेकिंगसाठी आयडियल टाईम नाही आहे, पण निघायला थोडा उशीर झाला. पण वातावरण इतकं चांगलं आहे की थकवा पण जाणवत नाही आहे. आजूबाजूला निसर्ग बघा कसा एकदम सुंदर आहे. तर चला बघूया कसं आहे हे. मित्रांनो, छोटे छोटे डोंगरांचे टप्पे पूर्ण केल्यानंतर इकडे आता आपला छोटा जंगल पॅच आपल्याला लागतोय. तर आता त्यातून जायचं आहे आपल्याला. चला. मंडळी, दिसते तेवढी सोपी चढाई नाही आहे कमळगडाची. छोट्या छोट्या पाऊलवाटा आहेत, पण थोडा अवघडच आहे. आणि येताना बरोबर ट्रेकिंगचं साहित्य आणाच. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी चांगले शूज तरी पाहिजेत, कारण की वाटा आता पाऊस पडल्यामुळे घसरट्या झाल्यात. मंडळी, तर समोर दिसते ती आहे टेबल लँड. तिथंच सिडनी पॉईंट. असं इकडं बघितलं की पूर्ण धरण दिसतं इथून. छान व्ह्यू आहे. मित्रांनो, आता जवळपास अर्धी ट्रेक आपण पूर्ण केले. आणि जे मागील बाजूला दिसतात ते आहेत नवरा नवरीचे डोंगर. तर आणि इकडे आहे कमळगड. आणि किती सुंदर असं घर आहे, म्हणजे डोंगराच्या कुशीत बसलेलं घर आहे. एक दिवस राहायला नक्कीच आवडेल. चला 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 चला.
जवळपास 1 तास ट्रेकिंग केलं आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्ही आता रस्ता चुकलो आहे, पण इथे आलो आणि तिथे घरं लागली आम्हाला. 1 तास ट्रेक केल्यानंतर तिथल्या काकींना विचारलं तर त्या बोलल्या की बरोबर रस्ता आहे. मग आता थोडंसं बरं वाटलं आहे की हे तरी आहे की रस्ता चुकलेला नाही आहे. तर चला, आणि जवळपास इथून 1.5 तासाचा रोड शिल्लक आहे अजून. मित्रांनो, खरं तर मजा येते ट्रेकिंग करायला, कारण वातावरण देखील मस्त आहे आणि उजव्या बाजूला बघितलं तर नवरा नवरीचा डोंगर पण दिसतोय. ते बघत बघत ट्रेक करायला मजा येते. त्यात आपले अनुभवी ट्रेक लीडर आहेत आपल्याबरोबर, गौरव गोळे, त्यामुळे काही विषयच येत नाही. कडी चढाई एकदम. कठीण वाट आहे इथून, खूप कठीण आहे. पुढून बघून आलो. पूर्ण दगडातूनच वाटे. हा, इथूनच आहे वाट. हो, हेच खरं सौंदर्य आहे मंडळी सह्याद्रीच्या जंगलांचं. घनदाटाचं जंगल आणि त्यात आम्ही ट्रेक करत चाललोय. फायनली 2 तासाच्या ट्रेक नंतर कुठेतरी आम्हाला कमळगडाचा बोर्ड दिसतोय आणि बरं वाटतं की बरोबर वाटेने आलो आपण. तर बघूया आता कसं आहे कमळगड. चला चला. मंडळी, फायनली गडाच्या प्रवेशद्वारापाशी आता पोहोचलोय. इथे आपल्याला आधुनिक लोखंडी पायऱ्या दिसतात. तर चला गडावर जाऊया आता. कसं वाटतंय? फायनली जाऊ आपण, पोहोचतो जाऊ. छान. एवढं जंगल पार करून आपण आलोय आता. ते घर जे मगाशी दाखवलं तुम्हाला. सुख. मित्रांनो, कमळगडावरचं प्रमुख आकर्षण म्हणजे कावेची विहीर, जी तुम्हाला तर माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल. थोड्याच वेळात आता आपण आत जाणार आहोत त्याची रचना बघायला. मंडळी, आता आपण जाणार आहोत कावेच्या विहिरीमध्ये खाली आणि बघणार आहे त्याची रचना कशी आहे. तर हलक्या पावसामुळे माती थोडी चिकट झाली, त्यामुळे मी तर माझा ट्रेकिंग शूज काढून ठेवलाय. तर बघूया कशी यायची रचना. गडप्रेमींनी ही वायर लावून चांगलंच काम केलंय, त्यामुळे उतरण्यास आणि चढण्यास मोठी मदत होते.
मित्रांनो, हे धोम धरण दिसतंय आपल्याला. गडावर आलो त्यावेळेस सगळं धुकं होतं. बराच वेळ वाट बघितली की धुकं उघडावं, सगळं वातावरण क्लिअर हवं. आणि आता वातावरण क्लिअर झालंय तर कळतंय की कुठं नेमकं आलोय. तर त्या बाजूला आहे तो नवरा नवरीचा डोंगर, जसं तुम्हाला अर्ध्या वाटेत सांगितलं. तर खूप छान असं इथनं दृश्य दिसतंय. अजून त्या बाजूला पण जाऊन बघू कसं दिसतंय त्या बाजूनं. चला. मंडळी, वातावरण इतकं मस्त आहे की इथून काय हलू तर वाटत नाहीये. पण वेळेच्या अभावी आता आपल्याला निघायचं इथून. तर आता निघायची तयारी चालली आपली. मंडळी, खूप छान वाटते इथे येऊन. आजूबाजूला सगळं धुकं आता चाललंय, वातावरण क्लिअर होत आहे. तर तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आभार. आणि आपली फॅमिली लवकरच 1000 सबस्क्रायबरची व्हावी यासाठी सर्वांनी मदत करावी अशी इच्छा. तर कसं वाटतं कंटेंट हे सांगायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला आवडता यूट्यूब चॅनल रोहित भिलारे ब्लॉग्सला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी. हेच खरं सौंदर्य आहे मित्रांनो आपल्या सह्याद्रीचं. बघा कसे धुक्यानं डोंगर पांघरलेत. So please subscribe whatever. Please I want to reach 1 million likes. So please sarapakara